नमस्कार. साऊथ वेस्ट डायरेक्शनला कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत आणि पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल. तर सगळ्यात प्रथम इकडे घराचा जो ओनर आहे त्याचा मास्टर बेडरूम या डायरेक्शनला असला पाहिजे. त्याच्यानंतर इकडे एखादी जड वस्तू तुम्ही ठेवू शकता किंवा जर हे सगळं पॉसिबल नसेल तर छोटं मोठं स्टोरेज या डायरेक्शनला करू शकता. फर्निचर करू शकता. जर तुमची साऊथ वेस्ट बॅलन्स असेल तर काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळेल तुम्हाला? तर सगळ्यात प्रथम घराचा जो ओनर आहे त्याला सगळ्यात जास्त बेनिफिट होऊ शकतो. कारण का इकॉनॉमिकल स्टेबिलिटी त्याला येऊ शकते. इकडे त्यांना लोकप्रियता, स्टेटस ह्या गोष्टीसुद्धा मिळू शकतात. किंवा तुम्ही जे स्किल शिकलाय त्या स्किलला तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्येच तुम्ही वर्क करताना दिसू शकता. तुमच्या घरामध्ये जे रिलेशनशिप आहेत, मग ते हजबंड अँड वाईफ असू शकतात किंवा बहीण भाऊ किंवा बॉस आणि एम्प्लॉई यांच्यामधील रिलेशनशिप तुम्हाला चांगली होताना दिसेल. साऊथ वेस्टला जर तुम्ही बॅलन्स केलं असेल तर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळू शकतात. कारण जे पितृ असतात त्यांचे फोटो तुम्ही या डायरेक्शनला ठेवू शकता. तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये काम करतायत त्या प्रोफेशनसाठी लागणारे जे टूल्स असतात, जे सामान लागतं ते तुम्ही या डायरेक्शनला ठेवू शकता. कारण तुमचे स्किल डेव्हलप होतील त्याच्यामुळे. साऊथ वेस्ट जर बॅलन्स असेल तर तुमच्या घरामध्ये लग्न होताना दिसेल, तसंच चाइल्ड बर्थ होताना सुद्धा दिसेल. पण साऊथ वेस्ट बॅलन्स नसेल तर इथे त्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम देताना दिसू शकतात. साऊथ वेस्टला जर बॅलन्स करायचं असेल तर रेमेडी काय? तर या बाजूला तुम्ही येलो कलर लावू शकता. तसंच या बाजूला तुम्ही ग्लोबचा फोटो किंवा ग्लोब तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला ही माझी इन्फॉर्मेशन कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.